महाराष्ट्रातील एक अशी जागा जी दिसते ग्रेट वॉल ऑफ चायना सारखी। हे आहे मांगीतुंगी पिनाकल, जैन धर्माचं तीर्थस्थान। इथे स्थित आहे जैन धर्मातील ऋषभदेवाची जगातील सर्वात उंच मूर्ती। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे। बहुत दिवसानंतर आज आपण सह्याद्री मधली एक जागा कव्हर करण्यासाठी चाललो आहोत आणि या जागेला महाराष्ट्राची नाही तर भारताची ग्रेट वॉल ऑफ इंडिया असं म्हणता येईल, अशा जागेला आज आपण कव्हर करण्यासाठी चाललो। जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ग्रेट वॉल ऑफ चायना, जी वॉल आकाशातून सुद्धा स्पष्ट दिसते। अशीच एक ग्रेट वॉल आपल्या महाराष्ट्राला सुद्धा लाभली आहे। मांगीतुंगीवर असलेली वॉल, जी वॉल आपल्याला थेट आकाशातील ढगांमध्ये घेऊन जाते। सह्याद्रीच्या उत्तर दक्षिण डोंगर रांगेची सुरुवात बागलान विभागातून होते। येथे असणाऱ्या दुहेरी पूर्व पश्चिम रांगेला सेलबारी डोलबारी असे संबोधण्यात येते। याच्यातील सेलबारी रांगेवर मांगीतुंगी स्थित आहे। आपला आजचा जेवढा पण टूर होणार यामध्ये महेश दादा आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन ते देण्याचा प्रयत्न करणार। आज आपण बागलान रेंज फिरण्यासाठी आलेलो प्रशीलला घेऊन आणि सुरुवात आपण मांगीतुंगीपासून करणार आहे। मांगीतुंगी जवळ पोहोचणे एकदम सोपी आहे। पुणे मुंबई पासून सर्वप्रथम नाशिक मध्ये यावे। नाशिक पासून मांगीतुंगीला जाण्यासाठी लोकल बस किंवा शेअर टॅक्सीचा उपयोग करू शकतो, जे आपल्याला थेट मांगीतुंगीच्या बेसवर नेऊन सोडतात। मांगीतुंगीकडे जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरून समोर आल्यानंतर आपल्याला असे 2 प्रवेशद्वार दिसतील, म्हणजे असे 2 रस्ते। जर आपल्याला टोटल खालपासून वरपर्यंत पायऱ्यानं वर जायचं असेल तर मग आपण हा रस्ता पकडून समोर जाऊ शकतो। पण जर आपल्याला जवळपास 1000 पायऱ्या स्किप करायच्या असतील ना, डायरेक्ट त्या मूर्तीपर्यंत जाऊन पोहोचायचं असणार, तर मग आपल्यासाठी हा डाव्याकडचा रस्ता आहे। मांगीतुंगीची उंची समुद्र सपाटीपासून 4300 फूट असून खालून वर जाण्यासाठी तब्बल 3500 पायऱ्या आहेत। खालून वर जाण्यासाठी आपल्याजवळ 2 ऑप्शन आहेत। जर आपल्याला गाडीने वर जायचे असेल तर प्रत्येकी 200 रुपयाची तिकीट काढून आपण 1000 पायऱ्यांना स्किप करून डायरेक्ट मूर्तीजवळ जाऊन पोहोचतो। पण आपल्याला या पायऱ्या चांगल्याने एक्सप्लोर करता याव्या म्हणून आम्ही संपूर्ण पायऱ्या चढून वर जाण्याचा डिसिजन घेतला। हो, हे लावून टाकतो, सपोर्ट राहील हाताला। नसलेच धंदे झाले आपल्यासोबत। आपली हड्डी तुटली नसती ना, अशा व्हिडिओ शूट करायचे होते। कार्यक्रमच झाला, ठीक आहे। सपोर्टर आता हाताला जास्त दुखणार नाही। गाडी पार्किंग करताच ट्रेकिंगला सुरुवात होते। फायनली आपला या जागेपासून ट्रेक सुरू झाला आहे। सुरुवातीपासूनच कंटिन्यू शेवटपर्यंत आपल्याला आता अशा पायऱ्या पाहायला भेटतील। पण जे पहिली पायरी आहे, या पहिल्या पायरीवरच यांचा ट्रस्ट आहे। या ट्रस्टनी काही रूल्स लावले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे शूज। आपल्याला शूज खालीच काढून ठेवायचे आहेत आणि मग वर जायचं आहे। पण दुपार होताच इथं भयानक ऊन राहते, त्याच्या कारणानं सॉक्स लावून चला, जेणेकरून तुमचे पाय भाजणार नाही। थोड्याच वेळात सोबत आलेल्या दादांचा बेकार हाल होणार होता। मांगीतुंगीला ट्रेकला जायचं म्हणून नवीन सॉक्स घालून आलो। इथं शूज नॉट अलाउड म्हणून त्यांनी शूज काढून घेतले आणि बघा आता खाली उतरतोय काय हाल झाले। चितळे उडले मित्रांनो, चितळे, सॉक्सचे चितळे पण उडते या जागेवर आल्यानंतर। आपला आजचा सगळ्यात मोठा मेन चॅलेंज म्हणजे उघड्या पायाना विदाऊट शूज आपल्याला जवळपास 3500 पायऱ्या चढायच्या आहे ना, 3500 पायऱ्या उतरायच्या आहे। हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे। वरून डोक्यावर आहे ऊन। 100-150 पायऱ्या पार करताच सुरुवातीलाच आपल्याला मंदिर पाहायला मिळते। असं खालून वर जात असताना थोड्याशा पायऱ्या आपण पार करून आलो, वर येताच आपल्याला इथं छोटेसे असे मंदिरं दिसून राहिले आहे। समोरच गुफा पण आहे
या गुफामध्ये पण काही मूर्त्या आहेत. मांगीतुंगी हे जैन धर्माचं तीर्थस्थान असून या जागी आपल्याला अनेक लेण्या पाहायला मिळतात आणि प्रत्येक लेण्यांमध्ये नक्षीदार कोरीव काम पाहायला मिळते. जवळपास 200 पायऱ्या आपण चढून आलो असणार. 200 पायऱ्या चढून येताच समोरच आपल्याला छातीभर ऋषभ भगवानांची आपल्याला मूर्ती दिसून राहिली आहे. हे इथं आहे बघा. या कॅमेऱ्यामध्ये प्रॉपर दिसत नसेल, आपण तिथं जाऊ त्या मनोऱ्यावर आणि तिथून आजूबाजूचा पूर्ण परिसर कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. त्र्यंबकेश्वर जवळ वसलेला मांगीतुंगी हे डोंगर जैन धर्म तसेच हिंदू धर्मातील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे अनेक साधू संत व ऋषींनी तपश्चर्या केली आहे. आता मला वाटते का जवळपास आपण 400 पायऱ्या तरी चढून आलो असणार वर. इथं येतपर्यंत सगळ्यात मोठा चॅलेंज म्हणजे आपल्या गळ्यात असलेला हा पट्टा, जो आपल्या गळ्याला त्रास देत आहे. जर आपण हा पट्टा काढला तर हात दुखल, आणि जर पट्टा लावून राहिला तर गळा दुखल. हाताचा काहीतरी जुगाड करू, असा उडीमध्ये टाकू. हां ठीक आहे, याला बॅगमध्ये टाकून देऊ. ओके, आता समोर जाऊ. चला. भर दुपारी या पायऱ्यांवरून समोर जात असताना भाविकांना त्रास होऊ नये म्हणून या जागेवर कमालाची टेक्नॉलॉजी पाहायला मिळाली. दुपारच्या उन्हामध्ये या पायऱ्या भयानक तापतात आणि मग इथून आपल्याला बिना चपलीनं बिना शूजनं चाला लागते. जेव्हा कधी या पायऱ्यांवरून आपण चालतो तर चालत असताना आपले जे तळपाय आहे ते भाजतात. तर आपले तळपाय भाजले नाही पाहिजे म्हणून हा पांढरा रंग मारण्यात आला आहे. याच्या ना या जागेवरची जी जमीन आहे, जमीन म्हणजे या पायऱ्या थंड राहतात, काही प्रमाणात थंड राहते. आणि मग या ज्या थंड पायऱ्या आहे याच्यावरून आपल्याला चालताना जास्त त्रास नाही होत. समोरच बंदर आहे, तो आपली बॅग हिसकून नाही नेला पाहिजे, कारण आपण सध्या आहोत लंगडा. एक हाताना आपली बॅग हिसकून नेली ना, लेण्याचे देणेच व्हायचे. दातू हो समोर, तुझ्या मागं मी राहतो. मांगीतुंगी परिसरात आपल्याला अनेक माकडे पाहायला मिळतात. काही वेळा हे माकडे आक्रमक होऊन इथे आलेल्या लोकांच्या बॅगवर अटॅक सुद्धा करत असतात. म्हणून इथे येत असताना स्वतःची आणि आपल्या बॅगची योग्य ती काळजी घ्यावी. हा कोणत्या प्रकारचा गुल्लर आहे? या पायऱ्या आपल्याला थेट स्वर्गात घेऊन चालल्या आहे, ज्याचा डेड एंड अजून दिसतच नाही. जवळपास 1000 पायऱ्या पार करून आपण जाऊन पोहोचतो या किल्ल्याच्या अर्ध्या भागापर्यंत, जिथे 2 रस्ते पाहायला मिळतात. ग्रेट वॉल ऑफ चायना आपण ऐकलो होतो, आणि आपल्या भारतातली एक वॉल आहे, ती थेट आपल्याला मांगीतुंगीच्या वर नेऊन राहिली आहे. फायनली एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपण येऊन पोचलो आहोत त्या पॉईंटपर्यंत जिथं गाडी आणून आपल्याला सोडते. ठीक आहे, म्हणजे या जागेवर 1000 पायऱ्या कंप्लीट झाल्या. अयो बंदर. जर आपण गाडीनं आलो तर तिथपर्यंत त्या मूर्तीपर्यंत आपल्याला गाडी आणून सोडते. मग तिथून आपल्याला समोरचा पूर्ण प्रवास असा चालत चालत पायऱ्याद्वारे वर करायचा आहे. 1000 पायऱ्या कंप्लीट करण्याच्या खुशीमध्ये निंबू पाणी. चीअर्स. 1000 पायऱ्या पार केल्यानंतर जसं आपण थोडं समोर जातो
तसाच आपल्याला पुरातन काळातल्या कातळ कोरीव पायऱ्या पाहायला मिळतात. या जेवढ्या पायऱ्या आपण चढून आलो, या पायऱ्या आताच्या काळात बनवण्यात आल्या आहे. पण हे बघा, कातळात खोदलेल्या पायऱ्या बहुत वर्षानंतर ऊन वारा पाऊस याच्या कारण ह्या झिजल्या आहेत आणि पावसामध्ये इथून चालत असताना एकदम डेंजर काम होऊ शकते. म्हणून सध्या गव्हर्नमेंटने या जागेवर अशा पायऱ्या बनवल्या आहे, प्रॉपर पायऱ्या. म्हणजे जेवढे पण भाविक लोक इथं येतात त्यांच्यासाठी एकदम इझी होणार वर चढण्यासाठी. एकदा का आपण 1000 पायऱ्या पार केल्या की नंतर सुरू होतात कातळ भिंतीवाल्या पायऱ्या, जिथून चालत असताना आपण एखाद्या परदेशाच्या भूमीवर आहो की काय असाच भास होतो. जवळपास 2500 पायऱ्या चढून आपण आलो या जागेवर. इथं आल्याबरोबर आपल्याला पाहायला भेटतं एक प्रवेशद्वार. जर इथून डाव्या बाजूला 500 पायऱ्या वर चढत गेलो तर आपण जाऊन पोहोचतो मांगी पिनेकल जवळ. आणि जर आपण या दरवाजा जवळून उजव्या बाजूला गेलो तर आपण जाऊन पोहोचतो तुंगी पिनेकल जवळ. या प्रवेशद्वारातून प्रवेश करून उजव्या बाजूला जाताच अजून 500 पायऱ्या पार करत आपण जाऊन पोहोचतो तुंगी पिनेकल जवळ. जो समोर दिसणारा पिनेकल आहे तो आहे तुंगी पिनेकल. आपल्याला त्याच बाजूला जायचं आहे. तो पूर्ण असा धुक्यामध्ये ढगामध्ये गायब झाला आहे. थोडंसं धुकं जाण्याची वाट पाहू, त्याच्यानंतर त्याला कॅप्चर करू. 2500 पायऱ्या पार करून वर आल्यावर आपल्याला 2 पिनॅकल पाहायला मिळतात. एक म्हणजे मांगी पिनॅकल तर दुसरे म्हणजे तुंगी पिनॅकल. सगळ्यात पहिले आपण तुंगीगिरी शिखराला एक्सप्लोर करणार आहोत. या जागेवर इलेक्ट्रिशियन माकड दादा, सगळं ठीक आहे ना दादा? येतो. मांगी आणि तुंगी या दोन्ही डोंगरांना जोडणारा जोड रस्ता म्हणजे या डोंगरावरील हा सपाट भूभाग. दिसायला जेवढा सुंदर तेवढाच थरारक. गडावरील 80% माकडे आपल्याला याच जागेवर पाहायला मिळतात, जे येण्या जाणाऱ्या लोकांच्या बॅगवर अटॅक करत असतात. त्या दरवाजातून उजव्या बाजून जसा थोडासा समोर चालत आलो, समोर चालत आल्यावर आपल्याला हा असा सपाट भूभाग दिसून राहिला आहे. म्हणजे या जागेवर पायऱ्या नाही आहे, या जागेवर असा सपाट भूभाग आहे. पण जसा हा सपाट भूभाग, हे जे याला का म्हणता येईल, हे जे कलरफुल जमीन संपली का समोरच आपल्याला पाहायला भेटते बहुत मोठ्या अशा ढगामध्ये नेणाऱ्या पायऱ्या. हा जो समोरचा सोडका आहे, हा याला तुंगी पिनॅकल म्हटलं जाते, जो पूर्ण धुक्यानं असा आजूबाजूने इर्द गिर्द झाला आहे. त्याचा पटकन स्टॉपवर पोहोचा लागेल.
पूर्ण चढाव भाग आहे. हा शेवटचा पोर्शन जो आहे तो असा चढाव आहे, पण पायऱ्या छोट्या छोट्या आहेत. आणि मित्रांनो फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत तुंगी पिनॅकल जवळ. हा जो पिनॅकल आहे हा पूर्ण धुक्यामध्ये गायब झाला आहे. सध्या आपण तुंगी पिनॅकल जवळ येऊन पोहोचलो आहोत. या पिनॅकलच्या जस्ट बाजूनं असा पूर्ण आपण राऊंड मारू शकतो. तर आपण या बाजूनं जाऊ असा आणि असा रिटर्न येऊ इकडून. तुंगी पिनॅकल सभोवताली प्रदक्षिणा घालण्यासाठी छोटी पायवाट बनवण्यात आली आहे, जिथे अनेक मूर्त्यांचा कोरीव काम पाहायला मिळते. या पिनॅकलचा थोडासा समोर आल्यावर इथं आपल्याला एक मंदिर पाहायला भेटून राहिलं आहे. पण सध्या या जागेवर लॉक लावून आहे. लॉक लावल्या कारण आपण अंदर तर नाही जाऊ शकत. पण अंदरचा नजारा पहा. याच्या अंदर 3 मूर्त्या आहेत आणि या मंदिराच्या जस्ट उजव्या बाजूला इथं पण एक कोरीव काम आहे आणि इथं पण कोरीव काम आहे. या जागेवर पण पूर्ण असा कुंपण लावला आहे. कुंपण म्हणजे गेट, आणि इथं पण ताला लावला आहे. सो आपण अंदर तर नाही जाऊ शकत, पण बाहेरून आपण हा नजारा पाहू शकतो. मांगीच्या तुलनेत तुंगीवर कमी गुहा आहेत. या जागेवर एक पाण्याचा टाका दिसत आहे. पाणी सध्या पिण्याच्या कंडिशन मध्ये नाहीये, पण जर इमर्जन्सी राहिला तर आपण हे पाणी गरम करून उकडून त्याला एखादी रुमाल किंवा कशामधून गाडून मग ते पाणी पिऊ शकतो, पण एकदम इमर्जन्सी. या जागेवर आपली पूर्ण प्रदक्षिणा झाली आहे कंप्लीट. आता आपल्याला जायचं समोर मांगी पिनॅकलवर. तुंगी पिनॅकलवरून खाली उतरत असताना जणू ग्रेट वॉल ऑफ चायनावरूनच खाली उतरण्याचा भास होत होता. शूज बंदी केलेली आहे, चप्पल बंदी. या तळपायांची पूर्ण वाट लागलेली आहे, कारण खाली पूर्ण दगड आहे आणि वाळू आहे, तर ते खूप टोचत आहे. इथं चालत असताना हे दिसतंय, हे छोटे छोटे खडे, हे असे हे तर हे असे उभे राहते आणि हे बघा किती सुय्यत आहे. याच्यावर असा आपला पाय पडते आणि डायरेक्ट पायाच्या अंदरच घुसत आहे. तर असे जागे जागेवर बहुत सारे आहे असे खडे, ज्याच्या कारण चालत असताना पायाला त्रास होत आहे. एकतर पायवाटेवरील छोटे दगड आणि त्याच्यात माकडांचा धुमाकूळ यांकारण थोडा भीतीचं वातावरण निर्माण होत होता. तुंगी पिनॅकलला चांगल्याने एक्सप्लोर केल्यानंतर जसं आपण थोडा समोर आल्यावर आपल्याला हा शेड दिसत आहे, ज्या जागेवरून आपण सकाळी ट्रेक स्टार्ट केला होता. हा ट्रेक स्टार्ट केल्यानंतर आपण उजव्या बाजूला गेलो तर आपण तुंगी पिनॅकलला कंप्लीट करून आलो. आता आपण जाऊ डाव्या बाजून जाऊ सगळ्यात वर, आणि मांगी पिनॅकल जो आहे त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक वास्तू आपण चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. मांगी सुडक्याच्या पोटात अनेक गुहा आहेत, ज्यामध्ये महावीर, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि इतर तीर्थकरांच्या मूर्ती कोरल्या आहेत. यातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती म्हणजे बलभद्राची मूर्ती. ही मूर्ती पाटमोरी कोरलेली आहे, ज्यामध्ये डोंगराकडे तोंड करून तपाला बसल्यास आपल्याला फक्त पाठच दिसते. या बाजूला पूर्ण धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे.
धुकाच धुका, नुसतं धुका आहे वर. पूर्ण पिनेकल धुक्याच्या अंदर गायब झालाय. जवळपास 500 पायऱ्या वर चढून गेल्यास आपण जाऊन पोहोचतो मांगी पिनॅकलच्या बेसवर, जिथे मांगी पिनॅकलच्या चारही बाजूला नुसतं धुकंच पसरलं होतं. जसा थोडा समोर आलो या जागेवर आपल्याला रेलिंग पाहायला भेटेल. रेलिंग पाहायला भेटली म्हणजे समजा का हा शेवटचा टप्पा आहे. फायनली पोहोचलो. मांगी सुळक्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक प्रदक्षिणा मार्ग बांधण्यात आला आहे, ज्यावर 24 तीर्थकरांच्या मूर्ती कोरल्या आहेत. कालांतराने ऊन, वारा आणि पाऊस यांकारण काही मूर्त्या झिजल्या आहेत. सुरुवातीलाच या जागेवर आपल्याला 2 पाण्याचे टाके पाहायला भेटत आहे, पण याच्यावर पूर्ण असा शेवाळ आलाय वरच्या जो थर आहे, म्हणून हे सध्या तरी पाणी पिण्यासारखं नाही. गुहा मंदिराच्या बाजूला पाण्याची टाकी आहे, पण या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही. गुफ्याच्या जस्ट बाजूलाच इथं आपल्याला बहुत मोठा असा एक टाका दिसत आहे, पाण्याचा टाका. पण सध्याच्या कंडिशन मध्ये आता आपण पाहू शकतो का या पाण्याच्या टाक्यामध्ये बहुत जास्त एकदम कचरा झाला आहे, प्लॅस्टिक कचरा. तो दिसत आहे तिकडे, तो काढू पण नाही शकतो. काय करा, आपल्याजवळ एखादी काडी वगैरे नाही आहे. काडी असते तर आपण ट्राय केलं असतं त्याला बाहेर काढण्याचा. या डोंगराच्या जस्ट बाजूनं बारीक जागेवरून आपण चालत आहोत. ही जी जागा आहे ही या डोंगराला खोदून 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 तयार करण्यात आलेली ही जागा आहे. एकदम छोटीशी गॅप आहे, एक माणूस एका वेळेस जाऊ शकेल किंवा येऊ शकेल अशी गॅप. मांगी टेकडीवर अनेक संतांच्या चरणांच्या प्रतिमा आहेत. या टेकडीवर 7 जुनी मंदिरे असून या मंदिर लेणीमध्ये आपल्याला अनेक कोरीव मूर्त्या पाहायला मिळतात. ही जागा पाहण्यासारखी आहे, पण सध्या हे लॉक लावून आहे. आतमध्ये जे पिल्लर आहे, पिल्लर, त्या पिल्लरवर पण एकदम कोरीव काम करून आहे. छोटासा डेमो दाखवायचा प्रयत्न करतो. हे असं पाहता पाहता या जागेवरचं धुकं पूर्णपणे बाजूला सरकलं पाहायचा प्रयत्न करतो. आणि आता धुक्यात हरवलेले दोन्ही सुडके एकदम क्लिअर दिसू लागले. मांगी आणि तुंगी दोन्ही पिनाकल कंप्लीट केल्यानंतर आता आपण खाली आलो. जैन धर्मातील ऋषभदेव आहेत, त्यांची जगातील सगळ्यात उंच मूर्ती या मांगी तुंगी या पिनाकलच्या जस्ट खाली आहे. भगवान ऋषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार मानले जातात. फेब्रुवारी 2016 मध्ये जगातील सर्वात उंच 108 फूट उंची असलेली जैन पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. अहिंसेचा पुतळा असे नाव असलेली ही मूर्ती वास्तुकलेचा एक कलात्मक नमुना आहे आणि ती जगभरातील जैनांसाठी तीर्थयात्री बनली आहे. जवळ जाऊ आणि चांगल्याने कॅप्चर करायचा प्रयत्न करू. संपूर्ण डोंगराला खोदून ही मूर्ती बनवण्यात आली आहे. या मूर्तीजवळ जाण्यासाठी जवळपास 5 मजलीच्या लोखंडी शिड्या चढून वर जावे लागते. तसेच पर्यायी येथे लिफ्ट सुद्धा पाहायला मिळते. चांगला स्ट्रक्चर आहे. या जागेवर लिफ्ट पण आहे. हे लिफ्ट डायरेक्ट आपल्याला थेट वर त्या मूर्तीपर्यंत नेऊन पोहोचवणार.
पण सध्या प्रॉब्लेम असा आहे का संध्याकाळचे 5 वाजून गेले आहे. संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत या जागेवर लिफ्ट राहते. 5 वाजतापासून लिफ्ट बंद होते. 5 वाजताच्या नंतर जर आपल्याला वर जायचं असेल तर आपण असा पायऱ्यांद्वारे या स्ट्रक्चरद्वारे वर जाऊ शकतो. जसं आपण 5 मजली पायऱ्या चढून वर येऊन पोहोचतो तसाच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते जगातील सर्वात उंच ऋषभनाथांची 108 फूट उंच मूर्ती. हा जो एवढा मोठा उंच डोंगर दिसत आहे हा पूर्ण डोंगर असा होता, असा असा. मग या डोंगराला खोदून 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 हा एवढा पोर्शन सेपरेट केला. म्हणजे हा एक डोंगरच होता. मग त्या डोंगराला पण खोदून 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 प्रॉपर शेप देण्यात आलेला आहे. आणि जगातली सगळ्यात उंच मूर्ती आपल्याला या जागेवर पाहायला भेटत आहे. आणि अशा प्रकारे ग्रेट वॉल ऑफ चायनाची प्रतिकृती असलेला तसेच जागतिक महत्त्व असलेला जैन धर्माच्या तीर्थस्थानाला आपण होऊ शकेल तेवढा चांगल्या पद्धतीनं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो. सो मित्रांनो, होऊ शकेल तेवढ्या जबरदस्त पद्धतीनं आज आपण मांगी तुंगीला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, आजचा हा ॲडव्हेंचर मी इथंच थांबवतो. भेटूया पटकन सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय.